भ्रष्टाचाराचा बुरखा फाडणाऱ्या कार्यकर्त्याची हत्या, मालेगावात संतापाचा ज्वालामुखी। नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया। एकीकडे आपण लोकशाहीचा उत्सव साजरा करतोय, तर दुसरीकडे भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणाऱ्या लोकशाहीच्या प्रहऱ्याचा भरदिवसा बळी घेतला जातोय। पालघरमधील विरारमध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते आत्माराम पाटील यांची ज्या क्रूरपणे हत्या झाली त्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। या रक्ताळलेल्या राजकारणाविरोधात आता मालेगावातून संतापाची लाट उसळली आहे। पाहूया एक विशेष सविस्तर बातमी। अवैध खनिज उत्खनन रोखलं, महसूल चोरी उघड केली आणि भ्रष्टाचाऱ्यांची झोप उडवली। हीच गुन्हेगारी ठरली विरारचे RTI कार्यकर्ते आत्माराम पाटील यांच्यासाठी। शिरगाव खदानी परिसरात त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली। ही हत्या केवळ एका व्यक्तीची नाही, तर ती माहितीचा अधिकार आणि भारतीय संविधानाच्या कलम 19 वर झालेला थेट हल्ला आहे। या घटनेचे तीव्र पडसाद आज मालेगावात उमटले। मालेगावातील कायदाप्रेमी समूह आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत अपर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत थेट महामहिम राज्यपालांना निवेदन धाडले आहे। या निवेदनात काही धडाकेबाज मागण्या करण्यात आल्या आहेत। या प्रकरणाचा तपास SIT किंवा CBI मार्फत करून मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक करावी आणि त्यांच्यावर मकोका लावावा अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच राज्यातील RTI कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी विशेष सुरक्षा कायदा करून संरक्षण प्राधिकरण स्थापन करावे अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे। याचसोबत आत्माराम पाटील यांना RTI शहीद घोषित करून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि शासकीय नोकरी द्यावी असेही निवेदनात म्हटले आहे। यावेळी सागर पाटील, ज्येष्ठ पत्रकार नागेश काका मोरे, शेखर पाटील, रामदास बच्छाव, एकनाथ वाघ आणि सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जर भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्यांना असं मारलं जाणार असेल तर सामान्य माणसाने दात कोणाकडे मागायची? 2013चा शासन निर्णय केवळ कागदावरच राहणार का? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे। भ्रष्टाचाराची वाळवी खात असलेल्या या व्यवस्थेत आत्माराम पाटील यांच्यासारखे दिवे विझवले जात असतील तर अंधार व्हायला वेळ लागणार नाही। आता गरज आहे ती सरकारने या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची। मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होतात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया। आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा।